पण आज त्याचा हा हट्ट पूर्ण करते, कारण आज त्याला सगळं माफ आहे. अगदी भूतासारखा अवतार झाला आहे माझा, पण इग्नोर करा. आज शनिवार आहे, हाफ डे आहे, त्याच्यामुळे लवकर घरी आली आहे आणि इतकं उकडतं आहे आणि त्यात पाऊस पडला आहे. कॅन यू इमॅजिन? म्हणजे आत्ताच्या काळात आपण सगळं इमॅजिन करू शकतो. एप्रिल महिना चालू आहे आणि एप्रिल महिन्यात रस्ता ओला झाला आहे पावसाने, आणि त्यात ह्या महाराजांनी कालपासून हट्ट धरला होता की आता घरी यायचं आहे. पण आज त्याचा हा हट्ट पूर्ण करते, कारण आज त्याला सगळं माफ आहे. याचं उत्तर तुम्हाला दम लागतोय. आधीच्याच व्हिडिओमध्ये मिळालं असेल. आज आहे आपल्या आयुषचा बर्थडे. इकडे ये व्हिडिओत. हॅपी बर्थडे आयुष. थँक्यू. थँक्यू. हां, माझ्या वाढदिवसाला या. माझ्या वाढदिवसाला या. पाऊस येतो, छत्री दाखव. आधी आम्ही घरी जातो, बघते घरी काय चालू आहे, कारण गुरांचा पेंडा, वैरण, लाकडं सगळं बाहेर आहे. चला पटपट पटपट घरी जाऊया. चला 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 चला. नाही उडणार आपण. छत्री उडाली तर आपण पण उडतो. सांग किती पाऊस पडतोय? पाऊस भरपूर पडतोय. छत्री आणलेल्याचा काहीतरी उपयोग झालाय. म्हणजे उन्हासाठी आणली होती तर पावसाळ्यात पाऊस पडतोय. हॅपी बर्थडे. भिजायचं नाही, भिजू नका. नको, पाऊस चांगला नाही हा. होय, पण हा नाचता पाऊस आहे. हा पावसाचा व्हिडिओ दाखवत असताना लाईक अँड सबस्क्राईब करा चॅनलला. ऐकलात? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या रुद्राने सांगितलंय. हां, मिलेली. चल चल चल. थँक्यू मान. काकी उरले सुरलेले आंबे जमवते. आणि मी जसं म्हटलं होतं, बाबांची आणि मम्मीची तारांबळ उडालेली आहे, कारण पाऊस आलाय. पेंडावर आणि गवतावर ताडपत्री अंथरण्याचं काम चालू आहे. आपण घरी जाऊन परत येऊया. चला. मातीचा वास येतोय. बरं झालं ना मी पोपट काका सोबत लवकर घरी आले. मग भीती वाटते? नाही. आता आई दिसते. तुझी काय झालं? घाबरली तू? ये. जात बस जा. पाऊस आलाय त्याच्यामुळे नुकी घाबरली आहे आणि लांब गेला तिच्यापासून ओरडते. किती पाऊस आलाय सोनू, हा पाऊस बघ. पाऊस बघ ना. पण आता हा पाऊस जास्त दिवस राहणार नाही, रोज पडणार नाही. पाऊस सुरू नाही झालाय. पाऊस जून मध्ये चालू होतो. आता त्याला तुझा बर्थडे आहे ना, म्हणून हॅपी बर्थडे म्हणायला आलाय. थँक्यू. बघ पाऊस आला पण सगळे झाडं हिरवी हिरवी दिसत आहेत ना. आमच्या घराची मागची बाजू आहे आणि तुम्हाला खाली पाणी बघायचं आहे.
त्याला बघू. पाऊस थांबलाय आणि वातावरण एवढं थंड झालंय, पण गरम ह्याच्या दुपटीन होणार आहे, कारण जमिनीतली वाफ आता बाहेर निघायला लागली आहे. पण सगळ्या झाडांना, पक्ष्यांना, प्राण्यांना किती बरं वाटलं असेल ना. पाऊस एक सरच कोसळली आहे, पण अगदी सगळं हिरवं हिरवं गार झालंय. थांबा दाखवते. पण आता गरम होणार आहे ना सोनू. तिकडे मम्मी, पांडूबाबा, आमचे बाबा, काकी सगळेजण गप्पा मारत बसलेत आणि मी आणि आयुष आपण कुठे चाललोय? खाली मळी. आम्ही मळीत चाललोय. जमिनीतून काय वाफ येते ना, ती ह्याला बघायची आहे. कधी दिसेल तर बघूया. पाय खाली टाकून. पाय खाली कसे जातील? ती काय आहे? गौरी. गौरीची नाही, शेणख आहे ती. कुठे येते? अरे ती तशी कशी दिसेल तुला? बघ येते काय? खाली हात कर, खाली थांब. येते पण ती तशी कशी दिसणार? जाणवते ती फक्त. कशी? आता गरमी वाढली ना, गरमी वाढणार आता. कशी काय? जमिनीतली वाफ आम्हाला काही दिसली नाही, त्याच्यामुळे आम्ही आता घरी निघालो. अवकाळी पाऊस पडून गेलाय. आता किती नुकसान होत आहे ते त्या देवाला आणि पावसालाच ठाऊक. पाण्याचे थेंब पडतायत. सोनू, पाण्याचे थेंब पडतायत. ये हे बघ. आयुष जेव्हा लहान होता ना, तर तेव्हा पाऊस पडून गेल्याच्या नंतर झाडाच्या पानांवर जे पाणी शिल्लक असतं, तर ते अंगावर घ्यायला त्याला आवडायचं. त्याच्यामुळे आम्ही काय करायचो माहिती का तुला? तुला झाडाच्या खाली उभं करायचं. छोटं झाड असायचं ना, त्या झाडाच्या खाली उभं करायचो. हा, आणि इकडे ये. ते झाड असं 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 हलवायचं, मग ते पाणी पडायचं. पडलाय तो फणस. चल. गळे कसे काय बाहेर निघाले? कुठची ते काय माहिती. हे पांडूबाबा आलेत, आमच्या बाबांचे मित्र. बाबांसोबत गप्पा मारायला. काढला मी तुमचा फोटो. हे आमचे बाबा, ह्यांना तुम्ही ओळखता. घरातली आणि वाडीतली मोठी माणसं सांगतात ना की ह्या वर्षीचा उन्हाळा काहीतरी वेगळाच आहे. म्हणजे गरम होतं उन्हाळ्यात, एप्रिल मे महिन्यात उकडतं, पण इतकं नाही की यंदाच्या एप्रिल महिन्यातच एवढं उकडतं आहे की तापमान आणखी वाढणार आहे. हे कुठल्याही हवामान खात्याने सांगण्याची गरज नाही आहे. आणि ह्या सगळ्याला निसर्ग नाही तर आपणच जास्त जबाबदार आहोत. झाडं तोडतोय, प्रदूषण इतकं वाढलं आहे की ओझोनचा थर कमी होतो आहे. आणि हे मान्य करण्याची गरज आहे. नुसतं मान्य करून नाही तर निसर्गाची काळजी घेण्याची सुद्धा गरज आहे. जर आपण असं म्हणत असू ना की निसर्ग काय कोपलाय, तर तो कोपड्यामागे आपणच जबाबदार आहोत ना. त्यामुळे निसर्गाची काळजी घेण्याची गरज आहेच, कारण त्याची काळजी घेतली तरच तो आपली काळजी घेईल. आणि त्याची काळजी घेण्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. जून महिना सुरू झाला की पावसाळा सुरू होईल. आणि या पावसाळ्यात निदान आपण प्रत्येकाने एक जरी झाड लावलं, निसर्गाच्या उपयोगाचं असं झाड लावलं, शोचं नाही म्हणत, तर आपण या निसर्गाची काळजी घेण्यात कुठेतरी हातभार लावू शकतो असं मला वाटतं आहे. आता हे फक्त तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी पण आहे. मी पण प्रयत्न करेन निदान एक तरी झाड नक्कीच लावेन जे निसर्गाच्या उपयोगाचं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण एक तरी झाड या पावसाळ्यात नक्की लावूया. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. स्वतःची घेताय, कुटुंबाची घेताय, मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची तर घेताच आहात, पण त्यासोबत आता निसर्गाची सुद्धा काळजी घेऊया. भेटू लवकरच. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.